गाड्यांचा तो मुद्दा आहेच आहे, कारण ताफा कमी केल्यामुळे आपोआप इंधनाची बचत होईल, नागरिकांची गैरसोय आपल्याला त्यामुळे कमी करता येईल. आजची सुद्धा आमची बैठक जी आहे जिल्हा नियोजन मंडळाची असेल, खरीप आढावा बैठक आहे, टंचाईची आढावा बैठक ती सुद्धा आपण ऑनलाईन घेतलेली आहे, कारण त्या तहसील कार्यालयामध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. आता हा सगळा लबाजमा नगर बोलवायचा आहे, 400 गाड्या अधिकाऱ्याच्या येणार. स्वाभाविकपणे असे जर काही निर्णय आपण करत राहिलो तर मोठी बचत होईल. या सगळ्या इराण अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणारी जी स्थिती आहे यासाठी आपला देश सज्ज आहे असं आदरणीय प्रधानमंत्र्यांनी देशाला आश्वासित केलेलंच आहे. पण आता जशा जशा ज्यांना शक्य आहे, मला वाटतं आता हे लग्न समारंभ एवढे होतात, प्रत्येक लग्न कार्यालयाच्या बाहेर 150 गाड्या असतात. 5,000 लोक आहे, 7,000 लोक आहे. मला वाटतं त्याची आवश्यकता आता राहिलेली आहे. कोविडमध्ये 40-50 लोकांत लग्न केले लोकांनी. लग्न सोहळ्यामध्ये 50 लोकांत होत नाही असं नाही आहे. जसं सरकार काही पुढाकार घेतं तसं मला वाटतं जनतेने सुद्धा आता कधीतरी मग गाड्या जास्त दाखवायच्या किंवा काय झालं की त्यावर टीका सुरू होते. मला वाटतं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आज ज्या पद्धतीने राष्ट्र ज्या परिस्थितीतून पुढे चाललंय, हे बंधनं किंवा मंत्र्यांनी स्वतःवर घालून घ्यायची ते तर मंत्र्यांचं कर्तव्यच आहे. परंतु जनतेने सुद्धा मला वाटतं आजच्या या परिस्थितीचा विचार करता हे सगळे जे सोहळे आहेत याला कुठेतरी आता काटकसर करून खर्चाची, त्यातून इंधनाची बचत होईल, पैशाची बचत होईल. येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्याच कुटुंबाला ती मदत होणार आहे बचतीची. त्या निमित्तानं माझं सर्वांना आव्हान आहे की आपण या सगळ्या उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करता आपण शासनाला सहकार्य करावं. की जी काँग्रेस अमेरिकेच्या अप्रत्यक्ष पाठिंब्या म्हणा किंवा तिकडून मिळणाऱ्या पैशातून सातत्याने देशावर टीका करत होती, तर राहुल गांधींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला एकदा विचारलं पाहिजे की अमेरिकेचे जे पेट्रोलचे दर आहेत या इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर किती टक्क्यांनी वाढले. आज सगळ्याच जग हतबल झालेलं आहे. काही भारत देश असा नाही आहे. तरी आपण सातत्याने आदरणीय प्रधानमंत्र्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या देशाला इंधन पुरवठा अविरतपणे सुरू ठेवला. आपण काही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे जे दर आहेत ते नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता विरोधकांना दुसरं कामच नाही ना. आता सगळ्या बाजूने निवडणूक, राज्याच्या निवडणुकीत ते तोंडावर आपटलेले आहे. आता आपला अपय जगण्यासाठी मला वाटतं असे बेछूट आरोप करतायत. पण जगाच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करता काही निर्णय सरकारला घ्यावेच लागतील असं माझं मत आहे. दुर्दैवाने या सगळ्या आखाती राष्ट्राच्या युद्धामुळे निर्यातीला एवढी बंदी आलेली आहे. आज सरकारने कुठली निर्यात बंदी ठेवलेली नाही आहे. आज पूर्णतः खुला मार्केट आहे. पण आता स्ट्रेट ऑफ हॉर्मोजचा जो विचार केला आपण तर सगळी जगाचे अर्थकारण त्या एका स्टेटवर थांबलेलं आहे. पेट्रोलचे दर असतील, डिझेल दर असतील किंवा भाजीपाला किंवा जो काही फळांचा निर्यात असेल. आज आपल्याकडे मुंबई बंदरामध्ये JNPT पोर्टमध्ये किती शेतीमाल पडून राहिलेला, आंबा असेल किंवा भाजीपाला किंवा कांदा असेल. आता आपण त्यांना तो कांदा खराब होतोय किंवा तो त्यासाठी सुद्धा सरकारने काढून देण्याचा निर्णय केलेला आहे. आता मला वाटतं कांद्याचे भाव दर कोसळी चिंतेची बाब आहे. सरकार निश्चितपणे त्या संदर्भात काही विचार करेल. परंतु आज निर्यात बंदी नसतानाही मला वाटतं केवळ या सगळ्या आखाती राष्ट्रांच्या युद्धामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला आता आपल्या सगळ्यांना सामोरे जावं लागलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.